सोबत आलेल्यातला एक आमदार जरी निवडणुकीत पराभूत झाला तरी राजकारण सोडून देणार, गावी जाऊन शेती करणार अशी भीमगर्जना एकनाथ शिंदे यांनी केली होती। अहो आता एक काय, एकापेक्षा जास्त आमदारांना लोकांनी नाकारलेलं आहे, पाडलेलं आहे। मग आता एकनाथ शिंदे काय करणार? मग तो निर्णय कधी घेणार, कधी जाहीर करणार? मित्र हो, नमस्कार। निवडणूक म्हटलं, कुठलीही निवडणूक असली तरी बघा, जय पराजय हा तर ओघाना आलेलाच आहे। कुणीतरी जिंकणार आहे, कुणीतरी हरणार आहे। पण निवडणुकीत काही नेते पराभूत होतात। अशा पराभूत झालेल्या सहकाऱ्यांची सगळ्याच पक्षाकडून दखल घेतली जाते का? त्यांना बळ दिले जातं का? हा खरा तर महत्त्वाचा प्रश्न असतो। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील या काही सहकार्यांची दखल घेतलेली आहे। तसं पाहिलं तर प्रथमदर्शनी तर म्हणजे आज तरी तसं चित्र दिसत आहे। विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या म्हणजे लोकांनी नाकारलेल्या नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बोलावून घेतलं। त्यांचा पराभव का झाला, कशामुळे झाला याची कारणं जाणून घेतली त्यांनी आणि त्यानंतर या लोकांनी नाकारलेल्या नेत्यांना देखील न्याय देण्याबाबत, पुन्हा त्यांना काहीतरी बळ देण्याबाबत आश्वासनही दिलेलं आहे। पण शेवटी हे राजकारण आहे हो, आणि राजकारणातील आश्वासनं आहेत ही आता कधी ती पूर्ण केली जातात, कधी उगी तेवढ्यापुरतं म्हणजे अगदी तोंडाला पानं पुसण्याचं काम देखील ही आश्वासनं करीत असतात। अर्थात हे सगळ्यांनाच माहीत असतं, तरी आश्वासनं दिली जातात, घेतली जातात। उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री बनले। त्याआधी ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत 40 आमदार होते। यापैकी एकही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडणार अशी घोषणा शिंदे यांनी केली होती। त्यावरून विरोधकाकडून शिंदे यांना लक्ष केलं जात आहे। समाज माध्यमातूनही एकनाथ शिंदे यांना आता राजकारण सोडून गावी कधी जाणार असा प्रश्न विचारला जात आहे। आपल्यासोबत आलेल्यांना धीर देण्यासाठी अशा घोषणा कराव्या लागतात। राजकारण कोणी कधीही सोडत नसतं, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं बघा, एक आमदार जरी पडला तरी मी राजकारण सोडून गावी शेती करायला जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले असले तरी ते होत नसतं, कधीही होत नसतं। अहो एक काय, त्यांचे 20 आमदार पडले असते तरी एकनाथ शिंदे यांनी राजकारण सोडलं नसतं। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्यामध्ये उमरगा लाहोरचे ज्ञानराज चौगुले, ते काय झाडी काय डोंगर काय हाटीलवाले सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, मेहकरचे संजय रायमुलकर, मुंबईच्या माहीमचे सदा सरवणकर, भायखळ्याच्या यामिनी जाधव यांचा विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये पराभव झाला। या सर्वांनी आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या माजी आमदारांची म्हणजे या पडलेल्या आमदारांची विशेष बैठकही बोलावली होती। या सर्वांच्या पराभवाची कारणं त्यांनी जाणून घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे, त्यासाठी जोमानं कामाला लागा अशा सूचना देखील शिंदे यांनी केल्या आहेत। शिवसेना तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, जोमानं कामाला लागा, तुम्हाला न्याय देऊ, बळ देऊ असं आश्वस्त करण्यात आलं आहे, असं देखील सांगितलं जात आहे। बघा, गद्दारीचा शिक्का बसलेले सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे मध्यंतरीच्या काळात खूप चर्चेला आलेले होते। त्यांचा मात्र आता या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे। सांगोला मतदारसंघामधून शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी या शहाजीबापूंचा पराभव केलेला आहे। सलग 2 वेळा विजयी झालेले सदा सरवणकर यांचाही माहीम मतदारसंघातून पराभव झाला। तिरंगी लढतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महेश सावंत यांनी त्यांचा पराभव केला। मेहकर विधानसभा मतदारसंघातूनही संजय रायमुलकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ खारत यांनी पराभव केलेला आहे। भायखळा मतदारसंघात यामिनी जाधव या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोज जामसुतकर यांच्याकडून पराभूत झाल्या। तर तिकडं उमरगा लाहोरा मतदारसंघामधून ज्ञानराज चौगुले यांचा शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी यांनी पराभव केला। शिंदे यांना साथ दिलेले महत्त्वाचे म्हणजे तसे तर प्रहारचे बच्चू कडू आणि अपक्ष गीता जैन यांचाही या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे, हे लक्षणीय आहे। उमरगा लाहोरा विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये आरक्षित झाला, त्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या म्हणजे सलग 3 निवडणुकांमध्ये हे ज्ञानराज चौगुले विजयी झाले होते। चौगुले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात आणि त्यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी याच चौगुले यांना मंत्रिमंडळात घेण्याचा शब्द देखील दिला होता। आता या निवडणुकीत जर ते विजयी झाले असते तर चौगुले यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात होता, मात्र त्यांचा पराभव झाला आणि मंत्रिपदही हुकलं। आता या शिलेदारांना या सगळ्या शिंदे कशा पद्धतीने बळ देतात त्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे। जनतेने नाकारलेल्या या नेत्यांचे पुनर्वसन शिंदे करतीलही कदाचित, पण ते राजकारण सोडून गावी शेती करायला जाणार नाहीत। अहो, एक आमदार पराभूत झाला तरी राजकारण सोडणार अशी गर्जना करून शिंदे यांनी सोबत आलेल्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी कोणीही कोणासाठी राजकारण सोडत नसतं। अहो, राजकारण सोडू म्हणणारे शिंदे मुख्यमंत्री गृहमंत्री पद यासाठी अडवून बसलेले आहेत, गेले 8-10 दिवस पाहतो आहोत आपण। ते काय राजकारण सोडून जाणार हो? अहो, कुठला तरी नेता दुसऱ्यासाठी आपलं राजकारण सोडेल का हो? तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा। आणि हो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।